महाराष्ट्रात तर सगळ्याला माहिती आहे किती वेळेस सरकार फोडले आणि किती जणांचं सरकार स्थापन झाले। तर ह्या सर्व गोष्टीला युवक हा प्रचंड त्रासलेला आहे। लोकशाहीला चांगल्या प्रकारे काळं फासण्याचं काम आणि लोकशाहीचा गळा कसा घोटता येईल ह्याचेच प्रयत्न गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत। वेगवेगळ्या राज्यातली सरकार पाडायची, नेते आपल्या पक्षात घ्यायचे, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांनाच परत धुवून पक्षात सामील करायचं। आणि ह्या वेळेची निवडणूक क्लिअर आहे। युवकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे आणि तो असंतोष ते मतदानाच्या माध्यमातून सरकार बदलून एक नवीन असं चांगल्या प्रकारचं सरकार आणतील असं युवकांना आमच्यासारखे वाटते। सध्याचं राजकारण बघून एक मतदार म्हणून खरं तर आत्मक्लेश करून घ्यावं असं वाटतं। मोदींची हवा आता फुटलेला आहे। तो जो भोपळा होता आणि ती जी काय त्यांचा फुगा होता तो आता फुटलेला आहे। देशासह महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील काही तरुण आहेत। त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत आणि महाराष्ट्रातील आणि केंद्रातील राजकारणाबद्दल त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात। मित्रा, काय सांगशील? खरं तर सध्याचं जे राजकारण आहे ते बघत असशील, त्या राजकारणाकडे बघितल्यानंतर तुझं म्हणणं काय आहे? तुझ्या नेमक्या अपेक्षा काय आहेत राजकारण्यांकडून? सध्या जर महाराष्ट्राचं किंवा देशाचं आपण राजकारण बघितलं तर प्रचंड अशी युवकांना चीड येईल असं राजकारण चालू आहे। महाराष्ट्रात तर सगळ्याला माहिती आहे किती वेळेस सरकार फोडले आणि किती जणांचं सरकार स्थापन झाले। तर ह्या सर्व गोष्टीला युवक हा प्रचंड त्रासलेला आहे। आमच्यासाठी सरकार का नेत्यांसाठी सरकार हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये मागील कित्येक 6 महिने वर्षभरापासून पडलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही। निवडणूक जवळ आलेले प्रत्येक वेळी जर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर युवक बघत असतो की निवडणुकीत आपण बरोबर आपल्या प्रश्नाला कसं उत्तर मिळवायचं, कोणाला मतदान करायचं हे ठरवत असतो। आणि ह्या वेळेची निवडणूक क्लिअर आहे। युवकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे आणि तो असंतोष ते मतदानाच्या माध्यमातून सरकार बदलून एक नवीन असं चांगल्या प्रकारचं सरकार आणतील असं युवकांना आमच्यासारखे वाटते। आम्ही सुशिक्षित शिकलेलो आहेत। मोदीजी म्हणले होते की 2 कोटी रोजगार आम्ही तुम्हाला देऊ। आज 10 वर्ष झाले, कम्प्लीट 10 वर्ष झाले। आज तुम्ही जर पाहिलं तर 2014 ते 24 10 वर्ष झालं। 2 गुणिले 10 सिंपल लॉजिक किती झाले? 20 कोटी रोजगार। भारतातील एकही नागरिक, एकही युवक बेरोजगार आज राहायला नव्हता पाहिजे मोदीजींना। मोदीजी म्हणले मला 5 वर्ष द्या, भाई बहिणो 5 वर्ष द्या। 5 वर्ष दिले, परत आम्ही 10 बी दिले त्यांना। आता म्हणते फिर एक बार मोदी सरकार। कशाला पाहिजे मोदी सरकार? देशाला लुटायला, अडाणीला सगळे एअरपोर्ट द्यायला, पोर्ट द्यायला कशाला पाहिजे मोदी सरकार? तर आता युवकांनी हे केलं की हे सरकार पाडायचं। जनतेच्या मनात, युवकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे। जर बीजेपीचं तुम्ही मॅनिफेस्टो बघाल त्यात एकही मुद्दा युवकांसाठी नाहीये, तुम्ही पहा। आणि तोच जर तुम्ही काँग्रेसचा बघाल, कंपॅरिझन कराल तर काँग्रेस 1 लाख रुपये नवीन ग्रॅज्युएट युवकांना डिप्लोमा होल्डरला देते। तर का काँग्रेसला मतदान देऊ नये सर्वसामान्य युवकांनी? तर हा प्रश्न आज युवकांच्या मनात आहे। खरं तर दर 5 वर्षाला एक जाहीरनामा निघतो आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की युवकांना संधी दिली पाहिजे, महिलांना रोजगार दिला पाहिजे, युवकांना रोजगार दिला पाहिजे। मात्र त्या जाहीरनाम्याचं नेमकं काय होतं नंतर? खरंच रोजगार मिळतोय? खरं तर आता सरकार भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार देशामध्ये अस्तित्वात आहे। गेले 10 वर्ष ते सत्तेत आहेत। त्यामुळं टीका करणार कोणावर तर आपण व्यवस्थेलाच प्रश्न विचारणार। गेल्या 5 वर्षात, त्याच्या आधीच्या 5 वर्षात जे काही जाहीरनामे भाजपनं काढले केवळ आश्वासनांची गाजर होत। त्याच्यामध्ये युवकांना, महिलांना, गरिबांना, दलित असतील, आदिवासी असतील किंवा अल्पसंख्याक असतील, त्यांना नेमका त्यांचा वाटा मिळाला का सत्तेच्या माध्यमातून? तर बिलकुल मिळालेला नाहीये। नुसतं ठोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीला चांगल्या प्रकारे काळं फासण्याचं काम आणि लोकशाहीचा गळा कसा घोटता येईल ह्याचेच प्रयत्न गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत। वेगवेगळ्या राज्यातली सरकार पाडायची, नेते आपल्या पक्षात घ्यायचे, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांनाच परत धुवून पक्षात सामील करायचं आणि लोकशाही आणि ह्याच्या गप्पा मारायच्या। परत म्हणायचं की आमच्या हातात देश सुरक्षित राहील, आम्ही सरकार सत्तेत आलो तर पाकिस्तानला आनंद होणार नाही। देशाचा मुद्दा आहे पाकिस्तानचं गाजर दाखवायचं, बांगलादेशचं दाखवायचं, अमेरिका कशा आम्हाला घाबरते। मुळामध्ये बाहेर गेल्यानंतर ह्यांना किंमत आहे का, ह्यांना घाबरतात का, हा प्रश्न नाहीये। तुम्ही इथल्या लोकांसाठी काय करताय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। तुम्ही सरकार म्हणून तुम्हाला लोकांनी संधी दिली, युवकांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं गेल्या वेळेसच्या 2 टर्म मध्ये, पण तुम्ही सगळ्या लोकांना शून्य दिलाय, काहीच दिलेलं नाही। त्यामुळे ह्या वेळेस ईव्हीएमच्या माध्यमातून असे लोक कचा बटणं दाबणार आणि ह्यांना सत्तेवरनं खाली खेचणार आणि ह्या देशामध्ये विरोधकांचं सरकार, काँग्रेस आणि इतर सगळ्यांचं सरकार 100% येईल। आणि पुण्याचं बोलायचं झालं तर पुण्यामध्ये घासून आणि ठासून सांगतो की रवींद्र धंगेकरच आमदार होणार आहेत। लोकांच्या मनामध्ये जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप फिरते की बाबा लाट यांची आहे, त्यांची आहे, त्यांची आहे, काही सुद्धा लाट नाही। जनतेच्या मनात लाट ही विरोधकाची आहे, विरोधाची लाट आहे या सरकारच्या विरोधामध्ये। आणि म्हणून निश्चितपणे काँग्रेसचे सगळे उमेदवार आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांचे सगळे उमेदवार देशभरामध्ये
भरघोस अशा मतांनी निवडून येतील आणि सरकार 100% काँग्रेस येईल आणि नक्कीच परिवर्तन होईल. मला ठाम विश्वास वाटतो. तुम्ही म्हणताय की मोदी सरकारने काय केलं, काही केलं नाही, राम मंदिर उभारले. म्हणजे आपण जर पाहिले 2014 ते 19 या सगळ्या ज्या निवडणुकांमधले जे मुद्दे आपण लक्षात घेतले लोकसभा निवडणुकीचे, त्याच्यामध्ये नॅशनलिझम, हिंदुत्व किंवा बाकी विरोधी पाकिस्तान असेल, चायना असेल, कसं आपल्या देशावरती आक्रमण करतात किंवा अशा प्रकारचा एक त्यांनी म्हणजे अजेंडा तयार करून या निवडणुकीच्या मुद्दे. परंतु 2024च्या या लोकसभा निवडणुकीचे आपण मुद्दे लक्षात घेतले तर यामध्ये बेरोजगारी, दारिद्र्य, गरिबी, महिलांचे प्रश्न, बालकांचे प्रश्न या सगळ्यांविषयी चर्चा आहेत. आणि ह्यात कुठेतरी यामध्ये युवकांचे प्रश्न हे कुठेतरी या 10 वर्षात मागल्या दुर्लक्षिले गेलेले आहेत. यामुळे कुठेतरी युवकांच्या मनात प्रचंड या सरकारविषयी नाराजी आहे. जसं माझ्या मित्रानं सांगितलं की साधारण 20 कोटी रोजगार निर्मिती, कुठे ही रोजगार निर्मिती? आजचा युवक हा रोजगारासाठी धडपडतोय. म्हणजे ILOचा रिपोर्ट आहे की त्याच्यामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त स्वातंत्र्यानंतर बेरोजगारी आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांना युवकांना सामोरे जात आहे. आणि आता इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीनुसार देशामध्ये आता फर्स्ट टाइम वोटिंग करणारे जे युवक आहेत 18 ते 19 वर्षातले, साधारण यांचा 15 कोटी इतका संख्या आहे. आणि हीच युवक ठरवणार की देशामध्ये कोणतं सरकार येणार. युवकांच्या आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल, उच्च शिक्षणाबद्दल हे सरकार उदासीन आहे. आपण अर्थसंकल्पाची आकडेवारी बघितली तर सरकार हे उच्च शिक्षणावरती, महिलांच्या प्रश्नांवरती, यांच्या सगळ्या कल्याणावरती जो खर्च होतोय यावरती कुठेतरी खर्च कमी करतो आहे. आणि हा खर्च जो पैसा आहे तो कोणाला देतंय सरकार, याकडे आपण म्हणजे याकडे युवकांचं खूप महत्वाचं लक्ष आहे. आणि ते या निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून निश्चितच त्यांची जी मनामध्ये चीड आहे ती दाखवून देतील. आणि राहिला प्रश्न फॉरेन पॉलिसीचा, शेजारचे देश जे आहेत, ही शेजारची देश भारतापासून दूर जात आहेत. अमेरिका, रशिया ही देश दूर आहेत, त्यांची निश्चितच आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये महत्वाचा रोल आहे. परंतु शेजारील राष्ट्र ही महत्वाची आहेत. जी नेहरूंच्या फॉरेन पॉलिसीमध्ये, परराष्ट्र धोरणामध्ये जी पंचशील तत्वे होती त्या माध्यमातून आपले शेजारच्या राष्ट्रांना आपण सोबत ठेवत होतो. त्यांना आपल्या जवळ ठेवणं हे राष्ट्राची सगळ्यात महत्वाची फॉरेन पॉलिसी आहे, ना की अमेरिका आणि बाकी देशांना खुश ठेवणं. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु ज्या पद्धतीनं मोदी प्रचार करतायत, प्रभू रामाचं मंदिर त्यांनी उभारलं, तिथं रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, त्याचा कितपत फायदा होईल वाटतं तुला? हे बघा, हे जो नॉर्थ पट्टा आहे देशातला, तिथे अतिशय खूप जास्त प्रमाणात बेरोजगारी आहे. तिथं गरीब अनपढ़ रहेगा तभी तो नेताओं का चलेगा. याच्यासाठी नॅशनलिझम, हिंदुत्व, देश खतरे में, अब मोदी जी की जरूरत है, हिंदुत्व, असे मुद्दे ही प्रचारात आणली जातात. परंतु महत्वाची मुद्दे जी असतात, युवकांचे प्रश्न, महिलांचे, गरिबांचे, शिक्षणाचा प्रश्न, देशामध्ये साधारण 20 कोटी लोकांना संध्याकाळचं जेवण नाहीये. देशात 80 कोटी लोकांना अजूनही गव्हर्नमेंट का अन्न पुरवत आहे? नीती आयोगचा डेटा सांगतोय की 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आली. कुठे आली? आता तर शासन म्हणतं अजून देऊ आम्ही. यात कुठेतरी इकॉनॉमिक पॉलिसी ज्या आहेत मोदी गव्हर्नमेंटच्या, त्या पूर्णपणे फॉल्स आहेत. त्यांच्याकडे कोणताही आर्थिक अजेंडा म्हणजे देशाच्या विकासाचा नाहीये. जर आपण आर्थिक विकासाचा जर वाढ बघितली तर साधारण या टक्केवारीनुसार आपण 47 पर्यंत एवढ्या जी मोदी सरकार सांगतंय एवढ्या प्रकारची GDP असणार नाहीये आपली. तर हे कुठेतरी फसवण्याचं काम करतायत आणि युवकांना यातनं काहीच मिळत नाहीये. तर याविषयी युवक नक्कीच मतदानाच्या माध्यमातून त्यांची चीड या सरकारला दाखवून देतील. खरं तर सध्याचं जे राजकारण आहे ते तोडफोडीचं बघायला मिळतं. कोण कुठल्या पक्षात आहे हे कळत नाहीये. तर युवा म्हणून तुला काय वाटतंय, राजकारण पटतंय तुला सगळं? खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे राजकारण चालूच राहत असतं. अशा गोष्टी राजकारणामध्ये घडतच राहत असतात. पण आज जर पाहिलं देशामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि जर पाहिलं आपण विविध PM किसान योजनेअंतर्गत असेल 11 कोटी शेतकऱ्यांपर्यंत 6,000 त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी पोहोचवले जातात. किंवा जनधन खातं योजना असेल त्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी पाठवण्याचं हे काम मोदी सरकार त्या ठिकाणी करत आहे. तसंच प्रत्येक भागामध्ये किंवा प्रत्येक 10,000 कोटीपेक्षा ग्रामीण भागामध्ये नळ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं आणि महिलांवरच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी सरकारने आणि मोदी सरकारने केलेलं आहे. तसेच राम मंदिर असेल किंवा 370 असेल, या मुद्द्यांवरती मोठ्या प्रमाणावर जर काम केलं ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीने स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या राम मंदिराचं काम सुरू व्हायला पाहिजे होतं. पण हे सरकार म्हणजे जे मागील सरकार होतं त्या करू शकलं नाही. अवघ्या 10 वर्षाच्या काळाच्या आतमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार असेल आणि नरेंद्र मोदी सरकारने हे काम केलेलं आहे. आणि म्हणणं अगदी बरोबर आहे, मात्र ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आता भाजपमध्ये क्लीन झालेत का? खऱ्या अर्थानं
तुम्ही जो प्रश्न विचारलाय जर पाहिलं तर हा कोणत्याही आतापर्यंत जे भारतीय जनता पार्टी असेल किंवा सरकारमध्ये आलेले आहेत हे आपण सिद्ध करू शकलो नाहीत की त्यांनी भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि सगळ्यांना त्या ठिकाणी क्लीन चिट मिळालेली आहे. त्यामुळे आपण म्हणू शकत नाही की ते एक भ्रष्ट अधिकारी किंवा भ्रष्ट पॉलिटिशियन त्या ठिकाणी होते. साधं उदाहरण आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार त्यांच्यावरती 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा केला म्हणून आरोप होता. मात्र पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला आणि त्यानंतर तेच अजित पवार पक्षासोबत बंडखोरी करून ते भाजप सोबत गेलेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं अजितदादांचं काम हे अतिशय चांगलं त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी चौकशी जी होती ती पूर्ण म्हणजे त्यामध्ये कसलंही तथ्य त्या ठिकाणी आढळलेलं नाही. त्यावेळेस आरोप फक्त त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे असं म्हणू शकत नाही की अजितदादांनी त्या ठिकाणी घोटाळा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि अजितदादांचं काम पाहिलं तर सर्व सामान्य असतील शेतकऱ्यांसाठी त्यांचं काम आहे आणि त्यामुळेच अशोकराव चव्हाणांचं काय? अजितदादांचा मुद्दा त्या ठिकाणी पूर्ण करतो. त्यामुळेच अजितदादांना भारतीय जनता पार्टी सोबत त्यांचं काम चांगलं असल्यामुळे त्यांना आपण घेतलेलं आहे. आणि दुसरं अशोक चव्हाण असतील त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी काम चांगलं आहे आणि भारतीय जनता पार्टी सोबत ते काम करून नक्कीच सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी ते करतील. तर तू बघत असशील सध्याचं राजकारण, मात्र तोडफोडीचं जे राजकारण आहे, तोडाफोडा आणि राजकारण करा, पटतं तुला युवा म्हणून हे? नाही, अजिबातच नाही. खरं तर एक सामान्य नागरिक म्हणून एक नागरिकाची इच्छा काय असते की एक 5 वर्षाचं अखंड सरकार त्यांना भेटावं. कारण ज्या काही योजना सरकार करतं त्या योजना इम्प्लिमेंट करायला वेळ लागत असतो. मग जर मध्येच सरकार बदललं तर मग त्या योजनाही पूर्ण होत नाहीत आणि जे चालू आहे ते पण काम बंद पडतं. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट असते राजकारण आणि राजकारण किंवा कुठलाही राजकीय पक्ष असेल त्या राजकीय पक्षाला बांधणारा जो काही धागा असतो तो असतो विचारधारा. मग जर का आता विचारधारेसोबतच तडजोड व्हायला लागली तर मला वाटतं की लोकांनी त्यांच्या विचारधारा बनवण्यापेक्षा अँटी डिफेक्शन लॉ मध्ये कुठं आपल्याला पळवाटा काढता येईल याच्यावरतीच अभ्यास करणं गरजेचं वाटायला लागलंय काही युवकांना. कारण पाहिलं तर विचारधारेला आज महत्वच राहिलं नाहीये. मात्र चिड येत नाही हे सगळं बघितल्यानंतर राजकारण? अगदीच चिड येते ना. आपण पाहतो की नैतिकता जी असते राजकारणामध्ये ती नैतिकता अजिबात राहिलेली नाही राजकारणात, अजिबात नाहीये. काय वाटतं तुला सध्याच्या राजकारणाबद्दल? सध्याच्या राजकारण बघून एक मतदार म्हणून खरं तर आत्मक्लेश करून घ्यावं असं वाटतं. आणि असं आहे की ज्या नेत्यांना आम्ही मतदान करतो तेच नेते खरं तर पक्षात नसतात. आणि आत्ताच आमचा दादा बोलला की पीएम किसान योजना आमच्यापर्यंत, खरं तर पीएम किसान हा म्हणजे त्याने सांगितलं पीएम किसानचे पैसे आमच्यापर्यंत पोहोचतात. पण खरं पाहायला गेलं तर शेतकरी खऱ्या अर्थानं अहवाल दिले. आज ग्रामीण भागामध्ये सोयाबीनचा भाव असन, कापसाचा भाव असन, सोयाबीन हे 4,000 रुपये क्विंटलनं विकलं जातं, कापूस 8,000 रुपये क्विंटलनं विकला जातो. खरं तर आमचं सोयाबीन 8,000 रुपये क्विंटल आणि कापूस हा 12,000 रुपये क्विंटलनं विकला गेला पाहिजे. आम्हाला युरियाची गोणी पहिले 250 रुपयाला भेटायची जी की 50 किलोची असायची. आता ती गोणीचा दरही वाढवलाय आणि तिची जी क्वांटिटी आहे ती पण कमी केली आहे. म्हणजे आमच्याच खिशातले पैसे मारायचे आणि आम्हालाच वेगळ्या हाताने ते द्यायचे. आणि सोयाबीनचा भाव बघितलं तर 8,000 भाव असायला हवा होता, आता तो 4,000 झालाय. आता दादा म्हणाला की पीएम किसान, तर पीएम किसानच्या माध्यमातून आम्हाला 6,000 द्यायचे आणि आमच्या सोयाबीनला भाव 4,000 द्यायचा, कापसाला भाव 8,000 द्यायचा. काय कोणाची हवा वाटते महाराष्ट्रामध्ये सध्या, महाविकास आघाडी की महायुती? सध्या तर महाविकास आघाडीचीच हवा वाटते. आपण सगळीकडे बघा, सगळ्यांच्या पंतप्रधान मोदी साहेब एवढे फेमस मानतायत देशामध्ये, त्यांच्या सभेचेच व्हिडिओ का व्हायरल होतात. उद्धव ठाकरे साहेबांचा किंवा काँग्रेस पक्षाचा काल राहुल गांधीची एवढी सभा झाली, त्यांना सभा चालू व्हायच्या अगोदरचे व्हिडिओ व्हायरल करावे लागले की काहीतरी व्हायरल करावं लागेल ना आपल्याला रिकाम्या खुर्च्याचं. पंतप्रधान मोदी साहेबांची सभा लाईव्ह असताना ते रिकाम्या खुर्च्या आपल्याला दिसल्या. तर यातूनच आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रात 35 ते 40 जागा या महाविकास आघाडीच्या येणार आहेत आणि महाविकास आघाडीची हवा आज महाराष्ट्रात आपल्याला दिसून येते. तर घसरतोय राजकारणाचा तर राहिलाच कुठं राजकारणात. जेव्हापासून एक पाताळ यंत्री माणूस या राज्याची सूत्र हातात घेतली तेव्हापासून राजकारणाचे पार त्यांनी पाताळ यंत्री. पाताळ यंत्री माणूस म्हणजे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांना माहिती आहे तो माणूस कोण आहे. आणि तो माणूस इतका कट आणि कपट आणि कारस्थानी करणारा माणूस आहे की त्यानं पूर्ण राजकारणात स्तर घसरवला. निलेश राणे, नितेश राणे यांच्यासारखे लोक पक्षामध्ये घेऊन जे की वाचाळीवर आहेत, काही घाणेरड्या शब्दात बोलतात, शिव्या घेतात, टीका करतात. टीकेचा एक दर्जा होता किंवा राजकारणाचा एक दर्जा होता, पूर्णपणे भाजपवाल्यांनी सगळ्यात दर्जा त्याचा घालवून टाकला.
फार धुळीस मिळालं महाराष्ट्राचं राजकारण, राजकीय संस्कृती संपुष्टात आणलेली आहे. त्यामुळे ह्यांची राजकीय संस्कृती यांनी ज्या पद्धतीने संपुष्टात आणली तशी ह्यांची सत्ता सुद्धा संपुष्टात येणार आहे. आणि तुम्ही म्हणला हवा कोणाची आहे, निश्चितपणे देशात आणि महाराष्ट्रात ही सगळ्यात पद्धतीनं काँग्रेसची हवा आहे. आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 2 वर्षात त्यांनी कारभार केला त्यामुळे ती हवा महाविकास आघाडीची आणि देशामध्ये इंडिया अलायन्सची हवा आहे. मोदींची हवा आता फुटलेला आहे. तो जो भोपळा होता आणि ती जी काय त्यांचा फुगा होता तो आता फुटलेला आहे. त्यामुळे हवा ही फक्त इंडिया अलायन्सचीच आहे. सध्याचं राजकारण बघितल्यानंतर महाराष्ट्राचं नुकसान होतंय असं वाटतं? निश्चितच. म्हणजे आताचे जर आपण बरेच उद्योग प्रकल्प राज्याच्या बाहेर जातात, म्हणजे महाराष्ट्र राज्याला खूप मोठी लेगेसी आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून विलासराव देशमुखांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांची विचारधारेशी त्याचबरोबर राज्याच्या विकासावरती काम करणारे सरकार आहेत. पण आताच्या 5-10 वर्षात पाहिलं तर महाराष्ट्राचा आर्थिक जीडीपी मधला वाटा कुठेतरी घसरतोय आणि महाराष्ट्रातलं राजकारणाची पातळी ही निश्चितपणानेच घसरलेली आहे. आणि याचा राज्याच्या वेगवेगळ्या पॉलिसीवरती आणि सगळ्या राज्याच्या विकासावरती याचा खूप मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होतो वाईट प्रमाणात. तर हे सर्व युवा आणि तरुण आहेत. यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील राजकारणाचा जो स्तर आहे तो खाली घसरलेला आहे आणि याचा थेट फटका जो आहे तो महाराष्ट्राच्या विकासाला बसतोय. महाराष्ट्राचा विकास जो आहे तो खुंटत असल्याचं म्हणणं या तरुणांनी व्यक्त केलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे.